हॅलो गाईज, दिससाठी तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 65 पोस्टच्या बाहेर तर पोषण ना दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो, आजचं वातावरण खूप वेगळं आहे, तुम्हाला मी दाखवतो. सनराईज झालेला आहे मित्रांनो, परंतु सूर्य दिसत नाही कारण पूर्णच्या पूर्ण ढग आलेत. येत्या काही दिवसामध्ये पाऊस बघायला भेटेल आपल्याला मित्रांनो. असं आजचं वातावरण आहे एकदम पावसाचं. ह्या साईडला आपली यमुडी आहे, तिला मस्तपैकी काल आपण राईडला घेऊन गेलो होतो. शॉर्ट राईड होती मित्रांनो, तर थोडंसं पाणी टाकून आपण तिला धुवून घेतलंय. आता फक्त फडकं मारायचं आहे मित्रांनो. तुम्हाला आवडती का बाईक मला कमेंटमध्ये सांगा. खूप दिवसापासून हे आंबे पिकत होते. इकडे आता एकच शिल्लक राहिला. इकडे वरती बघू शकता, ह्या साईडला एकच आंबा शिल्लक आहे. आणि हा एक सेकंडलाच मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर साका होऊन पडल्यात. म्हणजे साका म्हणजे काय, तर आमच्या इकडे मित्रांनो हे जे आंबा असतो ना, हा आंबा पिकतो आणि झाडावरतून खाली पडतो, तर याला साक असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. इकडे आपण काही छोटी छोटी पपईची झाडं लावली होती, तर काल त्यांना आपण मस्तपैकी गांडूळ खत दिलंय. गांडूळ खत बघू शकता तुम्ही, छोटी छोटी पपईची झाडं, पण आता खूप छान येऊ राहिली ती. ह्या साईडला आपण एक पपई लावली आणि एक दोडका लावला होता. दोडक्याला वाढण्यासाठी आपण ही एक सळी टाकली होती, तर तो वरती गेला. परंतु ना, थोडंसं जास्त ऊन असल्यामुळे त्याच्या ज्या कळ्या असायच्या, तर त्या अशा प्रकारच्या होऊन जायच्या, बघू शकता तुम्ही. तर मला तरी वाटतं ह्याला काही दोडके वगैरे येणार नाही, कारण त्याची पानांची साईजच बघू शकता तुम्ही, एकदम छोटी छोटी पानं आहेत. जर झाडच एकदम छोटा असेल तर त्याला फळ कसं काय येऊ शकतं मित्रांनो. ह्या साईडला भेंड्या पण आल्यात, आणि भेंड्या कशा आहेत मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, दर दिवशी ह्या साईडला एकदम जवळजवळ 40-41 डिग्री सेल्सिअस तापमान असायचं. परंतु आज बघू शकता वातावरणाने एकदम कल्टी मारलेली आहे. सकाळी मित्रांनो तुम्ही बघितलं पूर्ण पावसाचं वातावरण झालं तर, परंतु मित्रांनो इतका जोराचं ऊन होतं ना आज, एकदम जबरदस्त. बघू शकता तुम्ही, क्रिस्टल क्लिअर आहे. सकाळी मात्र एकदम पावसाचं वातावरण झालं तर, असं झालं तर की लगेच पाऊस पडेल. तर मित्रांनो, आता आम्ही मस्त किराणा वगैरे घेऊन आलोय, हँडवॉश वगैरे इकडे बघू शकता. आलीने किराणा काढलाय. चलो मस्तपैकी घेऊन आलो. आताच गेलो होतो आम्ही. सीताफळ ना भावानो, एटुकली पिटुकली सीताफळ येऊ राहिलीत. तर मित्रांनो, आमच्याकडे पाहुणे आलेत, तर आलीने मस्तपैकी त्यांच्यासाठी चिकन फ्राय बनवलंय एकदम मस्तपैकी. सांजूसाठी इकडे मॅगी आहे. चला मस्तपैकी आता आपण चिकन बनवूया एकदम सुपर डुपर पोशाव. संध्याकाळ झाले आणि संध्याकाळच्या जेवणाचा टाइम झालाय. आमच्याकडे आले एक पाहुणी, आलीची बहीण आले, तर आम्ही आज बिर्याणी ऑर्डर केली. तर इकडे बिर्याणी आहे बघू शकता. आणि हे बघा, रेड बकेट बिर्याणी कशी आहे मला कमेंट करून सांगा. आता खाऊन बघतो आम्ही, बरं का, पहिल्यांदाच ऑर्डर केले, बघू आता खाऊन. इकडे अंडा आहे, इकडे सांजू बसले. तर आता आम्ही बाहेरच जेवणाला बसलो एकदम मस्तपैकी थंड थंड हवेमध्ये. मित्रांनो या जेवण करायला, बिर्याणी खाएंगे.